मैत्रिणींनो, मी 25 तारखेला हा व्हिडिओ टाकला होता जे तुम्ही टायटल बघत आहात आणि त्यामध्ये बैठकीत झालेले निर्णय समाधानकारक म्हणजे प्रश्नचिन्ह आहे बघा आणि पुन्हा द्यावे लागेल का अग्निपरीक्षा। तर समाधानकारक तर नाहीच, पण अग्निपरीक्षा पुन्हा अंगणवाडी सेविकांची चालू झाली आहे आणि ती कधी संपणार याबद्दल काहीच निश्चित नाही। मैत्रिणींनो, 2 महिने जो आपला संप झाला त्यामध्ये सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वाटले होते की आता आपल्या आयुष्यात थोडं समाधान मिळेल, आपल्या मुलाबाळांना आपण चांगल्या प्रकारे शिक्षण जेवण देऊ शकू स्वतःच्या मुलांना। तर त्यासाठी आपली पहिली मागणी होती की वेतन लागू होईल, परंतु असं काहीही झालं नाही। मला तर दुःखच वाटतं आणि त्या अंगणवाडीत पण आता असं मन लागत नाही। असं वाटलं होतं की आपल्याला कमीत कमी किमान वेतन कायद्यानुसार 26,000 मानधन मिळेल, तर असं काहीच निर्णय घेतलेला नाही आणि त्याचा GR पण काढला नाही। पेन्शन ग्रॅज्युइटी हे तर मिळणारच होतं मैत्रिणींनो आपल्याला, पण आता अशाच एका अंगणवाडी ताईंनी प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारीला तिच्या मनातला असा रोष व्यक्त केला। मला तर अगदीच आवडलं तिचं सर्व म्हणणं। तर तुम्हाला आवडलं का? बघा बरं व्हिडिओ। कारण का पाठीमागे आंदोलन सांगितले आपला मुद्दा आहे, आपण ज्यासाठी इथे जमा झालो आहोत तो संघर्ष आणि ते सगळं ते फक्त 5 मिनिटात मी मांडणार आहे। आज आपण 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त इथे पंचायत समिती समोर आंबेडकरांच्या पुतळ्याला साक्ष देऊन आज भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आज आपल्याला लोकशाही मिळवून दिली आणि त्याचा हा आपण दिवस साजरा करतो। आज प्रत्येक व्यक्तीला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार ज्या व्यक्तीने दिला, अशी या व्यक्तीच्या समोर मी आज 2 शब्द बोलतेय। आज आपली संघटनेने किंवा आपल्या अंगणवाडी कार्यकर्त्यांनी आपण जे आंदोलन उभारलं होतं ते फक्त आणि फक्त युनियनच्या हाकेला हाक देऊन, बरोबर? तर त्याप्रमाणे आज कमीत कमी 2 महिने झाले। 2 महिने म्हणायला हरकत नाही, 1.5-2 महिने आपण म्हणू शकत नाही। तर 2 महिने आपण हा संघर्ष केला आणि तो संघर्ष केल्यानंतर आपल्या पदरामध्ये काय पडलेलं आहे, तर त्यांनी ते काल आपल्याला जाहीर केलेलं आहे, बरोबर? पेन्शन केलेली आहे, ग्रॅज्युएटी केलेली आहे आणि इतर मागण्या केलेल्या आहे। मिनी अंगणवाडीचं रूपांतर अपूर्ण अंगणवाडीमध्ये केलेलं आहे। तसंच 10वीच्या पास झालेल्या मदतनीस आहे, त्यांना डायरेक्ट थेट नियुक्ती अंगणवाडी सेविकासाठी करण्यात आलेल्या आहे। अशा इतर अनेक मागण्या त्यांनी मंजूर केलेल्या आहेत किंवा आपल्याला चॉकलेट दाखवलेलं आहे। तर माझा मुद्दा बघा, ऐका, नीट ऐका, मुद्देसूद ऐका, आपल्याला जास्त इथे बोलता येणार नाही। 3 मुद्दे होते। किमान वेतनाचा पहिला मुद्दा होता, तो साफ फोडून टाकलेला आहे। जो पेन्शनचा मुद्दा होता, त्या पेन्शनच्या मुद्द्यामध्ये फेब्रुवारीच्या 23 मध्ये त्यांनी पेन्शनचा GR काढणार, पेन्शन मिळणार आणि 1500 रुपये चिकटवले आणि आपल्याला 11 महिने झाले पेन्शनचा GR कुठे आपल्या जीवनामध्ये दिसला नाही। त्याचप्रमाणे काल युनियनने माघार घेतली। आमचं सगळ्यांचं हेच म्हणणं होतं की युनियननी माघार घेण्यासाठी 3 तारखेपर्यंत तरी कमीत कमी थांबायला पाहिजे होतं, कारण आज अर्थसंकल्प सादर होणार होता। आपण जर आज आपली राष्ट्रपती स्त्री आहे आणि ह्या जर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस स्त्रिया असताना त्यांना सरकार किंवा शासन एकदम पूर्ण दुर्लक्षित करून त्यांच्या मागण्यांकडे त्यांचा अपमान करून त्यांनी आपल्याला आपली जागा दाखवून दिली। मग आणि युनियननी 16 संघटना एकत्र येऊन त्या 16 संघटनेने एकदम माघार घेतली डायरेक्ट आणि डायरेक्ट पत्रकार देऊन टाकली लीडरला आणि ती जाहीर झाली आणि संप मागे झाला। ग्रामीण भागातील आपण आंदोलन केलं का ग? नाही केलं, आपण आंदोलन केलं नाही, पण आपल्याला सगळ्या सुखसोयी आणि सगळ्या आपल्या मागण्या पूर्ण करायच्या होत्या। पण आज मी खास ग्रामीण भागातील महिलांसाठी इथे उभी आहे।
ग्रामीण महिलांनी काल अजित पवार उपमुख्यमंत्री यांनी आपल्याला त्यांच्या बंगल्यासमोर त्यांनी आंदोलन केलं आणि हे संध्याकाळी जाहीर करतात की संप मागे घेतला. मग त्या महिलांचं हे जे त्यांनी जी आहुती दिली, ज्या 6 गेल्या आपल्यावरती संघटनेचं कार्य करता करता, त्यांना कोण न्याय मिळवून देणार? मग आपल्याला असं वाटलं पाहिजे की हा बरोबर निर्णय होता का त्यांचा? माझ्या म्हणण्याप्रमाणे हा म्हणण्याचा चुकीचा होता. आता मी त्यांना आवाहन करते, इथून माझा युनियनला आव्हान आहे 16 संघटनांना, जर तुम्ही पेन्शनचा आणि ग्रॅज्युएटीचा जो 2023 मध्ये सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला, त्या निर्णयाची ग्रॅज्युएटी आज आम्हाला फक्त तुम्ही असं सांगितलं, पण आम्हाला तो GR दाखवा आणि त्याच्याप्रमाणे ज्या 65 वर्षाच्या झालेल्या आहेत त्यांना तुम्ही सेवानिवृत्त द्या. तरच आमचा विश्वास बसेल, तरच आमची खात्री पटेल की हा लढा यशस्वी झाला. नुसतं सांगितलं ग्रॅज्युएटी मिळणार आहे, पेन्शन मिळणार आहे, तर आमचं समाधान होणार नाही. त्या ग्रामीण महिलांना काय न्याय मिळणार नाही हे लक्षात घ्या. हा मुद्दा, पोषण ट्रॅकरला मोबाईल दिला का तुम्हाला? मिळणार आहे मोबाईल. 3रा मुद्दा काल त्यांनी जाहीर केला की मोबाईल मिळणार आहे. बरोबर, मोबाईल मिळणार आहे, तर मोबाईल जेव्हा हातात पडेल तेव्हा फोटो छापा. कसे छापायचे आहेत ते अंगणवाडी कार्यकर्त्यांनी. पण त्याच्या आधी जर तुम्ही कोणी फोटो दिलेत तर पोषण कधीच आपल्याला कोणताही न्याय मिळणार नाही आपल्याला, हे लक्षात घ्या सगळ्यांनी. आणि त्याप्रमाणे चाला. आज आपली दिशाभूल करण्याचा प्रयत्न जर शासन करत असेल आणि संघटना करत असतील तर माझा सगळा विरोध आहे. आणि मला वाटतं ग्रामीणवाल्यांना पण हीच खंत वाटत असेल, बिचाऱ्यांना कधी कधी शब्द मांडता येत नाही. आणि त्याचाच गैरफायदा शासन आणि युनियन हा उचलते. तर माझं एवढंच म्हणणं आहे की ह्याला आता बळी पडायचं नाही. जोपर्यंत तुम्ही आम्हाला GR दाखवत नाही, आम्हाला लेखी ते नकली काही आम्हाला नकोय. आम्हाला GR पाहिजे, आम्हाला न्यूजला बातमी पाहिजे. हा GR निघाला, पेन्शनचा GR निघाला, हा निघाला. मी बोलते, मी काय हे नाही करत आहे, आंदोलन नाही करत. बरोबर ना? तर हे सगळ्यांना मान्य असेल तर फक्त हात वरती करा, कारण सगळ्यांना मान्य आहे. हे सगळं मान्य असेल. अजून कोणता GR आणि फोटो पोषण ट्रॅकरला मोबाईल मिळाल्याशिवाय आताच तुमचा AWW ला लगेच फोटो टाकायला लागलात. काय नाही मिळालं का तुम्हाला? एवढं तुम्ही नाचायला लागलात तर कशासाठी ऑफिसला द्यायचे तुम्हाला फोटो? या आंदोलनामध्ये सांगितलं अंगणवाडी ताईंनो, तुम्ही हा व्हिडिओ बघितला आणि ह्या ताईचं नाव मी तुम्हाला सांगणार नाही, तुम्हीच मला सांगायचं आहे कॉमेंटमध्ये. तर ह्या ताईंनी जे आतापर्यंत व्हिडिओमध्ये म्हटलंय ते अगदी खरंच आहे ना. जर संप मागे घेतला तर ग्रामीण भागातील ज्या अंगणवाडी सेविका किंवा शहरी भागातल्या त्यांचं नुकसानच नाही का? कारण सर्वात मोठी पहिली मागणी आपली होती की मानधन द्या. तर आता पुन्हा आपली अग्निपरीक्षा सुरू झाली असं समजा. तर मैत्रिणींनो, मी सरिता वाघमारे तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असते. आणि तुम्हाला जर आवडले असेल तर तुम्ही भरपूर लाईक करत जा बरं. तुम्ही लाईकच करत नाही व्हिडिओ आवडले तर. मला माहीत आहे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात, पण तुम्ही व्हिडिओ पाहता आणि विसरून जाता लाईक करायला. आणि तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या कॉमेंट टाका, म्हणजे तुमच्या कॉमेंट वाचून मला पण तुम्हाला कसे व्हिडिओ आवडतात जाणून घेता येईल. तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद मैत्रिणींनो.